मग साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय एवढ्या लांबून तुम्ही वैकुंठातून या मृत्यू लोकामध्ये काला खाण्याकरता येणार आहात, तुम्ही ज्या वैकुंठ लोकामध्ये राहतात त्या वैकुंठ लोकात काला होत नाही का? तुकोबराय म्हणतात त्याचं उत्तर, वैकुंठितो ऐसे नाही. मग वैकुंठ लोकात जर काला होत नाही, त्याच्या खालचा लोक ब्रह्मलोक, मग ब्रह्मलोकात काला होत नाही का? तुकोबराय म्हणतात, जर ब्रह्मलोकात काला होत असता तर ब्रह्मदेवाला खोटं खोटं गोपाळांचं रूप घेण्याची गरज नव्हती. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी धेनू चारित, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी धेनू चारित असे, सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी. ओ धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवितो पावा काना श्रीहरी, वाजवितो पावा काना श्रीहरी, वाजवितो पावा काना श्रीहरी, वाजवितो पावा काना श्रीहरी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी. धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी, धेनू सावळा जगजेठी. ब्रह्मलोकात जर काला होत असता तर ब्रह्मदेवाला खोटं खोटं गोपाळांचं रूप घेण्याची गरज नव्हती, म्हणून ब्रह्मलोकात काला होत नाही. मग ब्रह्मलोकाच्या खालचा इंद्रलोक, इंद्रलोकात काला होतो का? तुकोबराय म्हणतात, इंद्रलोकात जर काला होत असता तर काला पाहण्याकरता नाही का इंद्र नगरी नाम अमरापूर जे आहे नाही का, ही अमरावती नगरी जी काही आहे ती अमरावती नगरी सुद्धा ओस पडली नसती. आजी ओस अमरावती, आजी ओस अमरावती, काला पहावया येती, काला पहावया येती. देव विसरती देह भावा पुरा, देव विसरती देह भावा पुरा, देव विसरती देह भावा पुरा. आजी ओस अमरावती, इंद्रनगरीला अमरावती नगरी असं म्हटलंय. इंद्रलोकात जर काला होत नसता तर काला पहावया येती नाही का. इंद्रदेवाला मृत्यू लोकामध्ये काला पाहायला यायची गरजच नव्हती, मग इंद्रलोकात सुद्धा काला होत नाही. मग काला जो काही होतो तो कुठं होतो? या मृत्यू लोकामध्ये होतो. मृत्यू लोकामध्ये काला होतो याचं कारण एकच आहे, काला करण्याकरता, आता नीट ऐका, काला करण्याकरता देव आणि संत दोघांचं मिलन असावं लागतं. देव आणि संत दोघे जण एकत्र यावे लागतात. ज्या टायमाला देव आणि संत एकत्र येतात, काला नुसता संततही होत नाही आणि काला नुसता देवातही होत नाही, तर काला करण्याकरता देव आणि संत यांचं मिलन असावं लागतं. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण नाही का. काला करण्याकरता संत आणि देव एकत्र यावे लागतात. मग तुम्ही सांगाल वैकुंठामध्ये देव नाही का? देवाचा मुक्काम जरी वैकुंठ असला तरी हल्ली मुक्काम कुठं आहे? पंढरपूर. या सुखा कारणे देव विडावला, कुठे आला? वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. कुठे आला? वैकुंठ सोडून तो आज या ठिकाणी राहतोय. म्हणजे देवाचं मुक्काम पोस्ट जरी वैकुंठ असलं तरी तो राहतोय कुठे?
हल्ली मुक्काम पंढरपूर आहे. बघा, काही काही लोक कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने मुंबई पुण्याला जातात आणि तिकडेच त्यांचं एखादं कार्य जर असलं तर ते पत्रिकेच्या खाली लिहितात मुक्काम स्पष्ट सोनोशी, पण हल्ली मुक्काम मुंबई असं लिहावं लागतं. तसं देवाचं मुक्काम पोस्ट आहे वैकुंठ, पण हल्ली मुक्काम आहे पंढरपूर. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, देव वैकुंठात नसल्यामुळे नामदेव महाराज म्हणतात का देवा मला वैकुंठामध्ये पाठवू नको. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी आणि नको आडाडी घालू मज देवा, तू जिथे आहे ना तुझ्या चरणाजवळच मला जागा पाहिजे. वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वैकुंठासी आमा नको दाडू हरी हरी, वासदे पंढरी सर्वकाळ, वासदे पंढरी सर्वकाळ. वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वैकुंठासी आमा नको दाडू हरी, वासदे पंढरी सर्वकाळ, वासदे पंढरी सर्वकाळ. नामदेव महाराज म्हणतात देवा तू वैकुंठात नाही ना, मग आम्हालाही वैकुंठामध्ये पाठवू नको, नाही का. वासदे पंढरी सर्व काळ वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी देवा, तू ज्या ठिकाणी आहे तुझ्या चरणाजवळ मला जागा पाहिजे. देवानं नामदेव महाराजांना आपल्या चरणाजवळ जागा दिली म्हणून आपण पंढरपूरला जर गेलो, पहिली पायरी कोणाची आहे? कोणाची आहे? नामदेव पायरी. नामदेव महाराजांनी जवळ जागा मागितली म्हणजे देव कुठे राहतो? पंढरपूरमध्ये. तो वैकुंठात राहत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तो काला खाण्याकरता आम्ही वैकुंठ लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये येणार आहोत, बरं का. मग नामदेव महाराज म्हणतात देवा तुला तुझं वैकुंठ असून जर आवडत नाही, आम्हाला कशाला आवडायला पाहिजे? उदाहरणार्थ एकाच्या घरी पाहुणे आले, जेवण वगैरे झालं, घर मालकाने सांगितलं तुम्ही असं करा, आलात ना तुम्ही घरामध्ये झोपा, मी बाहेर ओट्यावर झोपतो. त्या पाहुण्याने सांगितलं असं कसं? घर तुमचं असून तुम्ही बाहेर झोपणार, मी तुमच्या घरामध्ये झोपणार, ते बरं दिसतं का? त्या घर मालकाने सांगितलं ते आमचं कसं आहे ना, ते आमच्या घरामध्ये त्या बारीक बारीक पिसा इतक्या झाल्यात, आपण झोपलो की त्या अशा चावतात ना, झोपूच देत नाही, बाहेर झोपल्यावर जरा बरं वाटतं. मग पाहुणा म्हटला तुमचं घर असून तुम्हाला जर आवडत नाही तर आम्हाला कशाला आवडायला पाहिजे? तसं नामदेव महाराज म्हणतात देवा तुझं वैकुंठ असून जर तुला आवडत नाही तर आम्हाला कशाला आवडायला पाहिजे? म्हणून याचं उत्तर काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही. वैकुंठामध्ये असं होत नाही. कसं होत नाही? आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण बसलेला आहात, आपल्या समोर दही हंडी टांगलेली आहे, माझं कीर्तन चालू आहे, गायक गायन करतात, वादक वाजवतात, टाळकरी मुलं छान नाचतात, उड्या मारतात, आनंदानं गातात. हे सगळं कवळ काही काल्याचे, हे सगळं तिथे होत नाही, हे सगळं इथेच होतं. म्हणून एवढ्या लांबून इथं येण्याचं कारण एकच आहे की काला खाऊ दही भात. मग काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही काला खाण्याकरता स्वर्ग लोकातून वैकुंठ लोकातून मृत्यू लोकात आला, मग तुम्हाला ज्या टायमाला काला मिळाला त्या काल्याचं तुम्ही काय केलं? याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात. एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी मुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी,
एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. तुकोबा तुम्हाला जो काही काल मिळाल त्याचं तुम्ही काय केलं? तुमचा तुम्हीच हडप केला का? तुकोबा म्हणतात नाही नाही, आमचा वारकरी संप्रदाय अप्पलपोट्या नाही. अप्पलपोट्या शब्द कळतो ना? आपण दारं लावून खिडक्या लावून घरामध्ये गुलाबजाम जिलेबी वगैरे खाणे आणि भिकाऱ्याला भिक्षुकाला एकही अन्नाचं कण न देणे त्याला अप्पलपोट्या म्हणतात. पण तुकोबा म्हणतात आमचा वारकरी संप्रदाय तसा नाही. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करावे, नाही का? आपणही जेवतात आणि दुसऱ्यालाही जेवायला घालतात. आज या ठिकाणी हा काल आहे. ही संप्रदायातली माणसं, हा वारकरी संप्रदाय आहे. या संप्रदायातली माणसं तुम्ही इथे जमलेले आहात ना, तुम्हाला सगळ्यांना अगोदर जेवायला देणार आहे आणि पंच कमिटी नंतर जेवणार आहे. काय? आपण जेवणी जेववी लोका, हा वारकरी संप्रदाय आहे. ते अगोदर खात नाही, ते अगोदर दुसऱ्याचं पोट भरवतात आणि नंतर स्वतः खातात. हा वारकरी संप्रदायाचा वैभव आहे. मग एकमेका देऊ मुखी तो आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये घातला. काही काही लोक फक्त स्वतःचाच विचार करतात बरं का. जीवन जगताना कधीतरी आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या माणसाचं ऐकत जा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक सासूबाई उठली, सकाळी सकाळी तिने देवपूजा करायला सुरुवात केली. तिची देवपूजा वगैरे करून झाली. देवपूजा करून झाल्यानंतर ती वाजवतात. तिला काय म्हणतात? तुम्ही वाजवता ना? घंटी. त्यांचा देवारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवारात घंटी नव्हती, घंटा होता. सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई इकडे तिकडे ती घंटा शोधू लागली. तिला तो घंटा काही मिळेना. तिनं आवाज दिला, सुनबाई अगं देवारातला घंटा कुठे बघितला का? थांबा म्हटली आत्याबाई, लगेच घेऊन येते. सुनबाई पळत पळत आली, आपल्या सासूच्या हातामध्ये घंटा दिला आणि सासूनं तो घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, तो घंटा अगदी थंडगार बर्फासारखा पडलेला. सासू म्हटली, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीजमध्येच होता. सासू म्हटली, अगं घंट्याची जागा फ्रीजमध्ये असते का देवाऱ्यात? गप बसा म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही, नुसत्या मध्ये मध्ये बोलता. ती म्हटली का? ती सुनबाई म्हटली, कसं आहे ना सासूबाई, मी सकाळी सकाळी उठले, मला एक नवीन भाजी करायची होती. त्या भाजीची रेसिपी मी यूट्यूबला बघत होते आणि त्या यूट्यूबवाल्या माणसानं असं सांगितलंय, आलं लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीजमध्ये ठेवा. म्हणून आलं लसूणच्या बरोबर घंटा सुद्धा ठेवला. मला नाही माहिती, त्यानं सांगितलं. आता तिला माहिती नव्हतं घंटा म्हणजे तास. म्हणजे कळत नाही तर दुसऱ्याला विचारा. एका गावामध्ये एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. दुपारच्या टायमाला एक सज्जन माणूस आला. म्हटला, बाई सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, नेमका तुमचं चाललंय तरी काय? ती म्हटली, मी काय सासूच्या हाल वगैरे कळत नाही, गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. तो म्हटला, का? ती म्हटली, कसं आहे ना, मी सकाळी सकाळी उठले की टीव्हीला पहिले रामदेव बाबांची योगासन लावते आणि त्या योगासनमध्ये रामदेव बाबांनी असं सांगितलंय, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो, सास को अंदर ले लो, सास को बाहेर छोडो. आता रामदेव बाबा काय म्हणतात? सासूला आत घ्या बाहेर काढा. रामदेव बाबा म्हणतात, बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. आपण त्याचा गैरअर्थ, त्याला रामदेव बाबा तरी काय करतील? जीवनामध्ये एखादी गोष्ट कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा सल्ला घ्या. जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबा म्हणतात, एकमेका देऊ मुखी, नाही का? तो काला आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये दिला. बघा त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. ज्या टायमाला देव आणि राक्षसांमध्ये खूप भांडणं व्हायची, देव म्हणायचे आम्ही मोठे, राक्षस म्हणायचे आम्ही मोठे. देवाने सांगितलं, विष्णूने सांगितलं, मोठे मोठे म्हणून या जगामध्ये कुणी मोठं होत नाही. मोठं होण्याकरता परीक्षा द्यावी लागते. मग मी तुमची एक परीक्षा घेतो, त्या परीक्षेमध्ये जे एक नंबरला पास होतील ते सगळ्यात मोठे. चालेल म्हटले. परीक्षा घ्यायची. देवानं सांगितलं, एका बाजूला देव बसले, एका बाजूला राक्षस बसले. देवानं बोलायला सुरुवात केली, परीक्षा अगदी सोपी आहे. परीक्षा आहे ती फक्त जेवणाची. जेवण म्हटलं की राक्षसांना आनंदच वाटला. मग देवाने सांगितलं, जेवायची परीक्षा आहे. पहिल्या पंक्तीला कोण बसणार? राक्षस म्हटले आम्ही बसणार, कारण देवाने सगळं खाऊन टाकलं आणि नंतर पंक्तीला राहिलंच नाही तर आम्ही काय करायचं? त्याच्यामुळे पहिल्या पंक्तीला आम्हीच बसणार. राक्षस पंक्तीला बसले. ताटं वाढण्यात आली. राक्षस म्हटले जेवू, म्हटले नका, थांबा म्हटले, परीक्षा आहे ती, नुसतं जेवायचं म्हणजे परीक्षा नाही. देवानं काय केलं? प्रत्येक राक्षसाच्या हाताला या पुढच्या बोटापासून ते आपल्या खांद्यापर्यंत, नाही का, प्रत्येकाच्या हाताला अशी लांब काठी बांधण्यात आली.
प्रत्येकाच्या हाताला काट्या बांधल्या. सांगितलं आता जेवा. 10 मिनिटामध्ये ताटातलं सगळं अन्न संपवायचं. 10 मिनिटामध्ये सगळ्यात अगोदर जे उठतील ते सगळ्यात मोठे. राक्षस जेवणाकरता बसले. इथपासून इथपर्यंत हाताला लांब अशा काठ्या बांधण्यात आला. आता मला सांगा, लांब हाताला काठी बांधलेली आहे, ताटातून उचललेला घात तोंडात जाईल याची गॅरंटी आहे का? हात वरती केले, कुणाच्या नाकात गेला, कुणाच्या डोळ्यात गेला, कुणाच्या घशात गेला, तोंडात काही गेला नाही. 10 मिनिटं संपले, ताटातलं काही संपलं नाही. देवाने सांगितलं उठा, तुम्ही हारले. आता देव पंक्तीला बसले. राक्षसाने सांगितलं कॉफी केली तर आम्ही तुम्हाला पकडू. म्हटले आम्ही कॉफी करणारच नाही. देव होते ते. देव जेवायला बसले. प्रत्येकाच्या हाताला इथपासून इथपर्यंत काठ्या बांधण्यात आल्या. पण हुशार, बुद्धीने हुशार, चातुर्याने हुशार देवच ते. देवांनी जेवायला बसताना काय केलं? सरळ पंगत धरली नाही, तोंडाकडे तोंड केलं. काय केलं? तोंडाकडे तोंड केलं आणि मध्ये फक्त एक वाढप्या फिरेल एवढंच अंतर सोडलं. आणि ज्या टायमाला देवांच्या लक्षात आलं आपल्या ताटातून उचललेली जिलेबी आपल्या तोंडात जात नाही, पण समोरच्याच्या तोंडामध्ये बरोबर जाते. 10 मिनिटामध्ये ताटातलं सगळं अन्न संपलं. मग राक्षस म्हटले तुमचं बरं आहे, आम्ही फक्त आमचंच खाण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही दुसऱ्याला दिल्यामुळे तुमचं सुद्धा पोट, म्हणून दुसऱ्याला देत चला. एकमेका देवमुखी सुके घालू हुंबरी. आम्ही तो एकमेकांच्या मुखामध्ये घातल्यामुळे त्यांचंही पोट भरलं आणि आमचंही पोट भरलं. हा वारकरी संप्रदाय आहे. आज देवी मातेचा जागर चालू आहे, श्री शक्तीचा जागर चालू आहे. देवी मातेच्या मंदिरामध्ये आपण घट बसवलेले आहेत, घट बसवलेले आहेत. त्या घटाची आपण रोज पूजा अर्चा करत होतो. जे घट आपण देवीच्या मंदिरामध्ये बसवले ते खंडोबाच्याही मंदिरामध्ये घट बसलेले होते. प्रत्येक खंडोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा घट बसवले होते. मग याचा अर्थ आपण एकच ध्यानात घ्यायचा, खंडोबा आणि देवी हे दोघं वेगवेगळे नसून दोघांचाही अवतार एकच आहे. पण राक्षसांना मारण्याकरता ती स्त्रीच्या रूपाने गेली आणि माझे भगवान महादेव खंडोबाच्या रूपाने गेले. खंडेरायांचा अवतार म्हणजे साक्षात माझ्या भगवान महादेवांचा अवतार आहे. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, तिला वचनाला जागला झाला भानुचा भरतार, तिला वचनाला जागला झाला भानुचा भरतार. विशाल ईश्वरा संभाळी लेकरा, विशाल ईश्वरा संभाळी लेकरा, सुखी ठेव गाव गाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला, टाच मारुनी घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. येळकोट, काय डीजेची गरज आहे पोरांना? काही नाचले तुम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. वा. देवी मातेचा अवतार आणि खंडोबाचा अवतार हे दोन्ही अवतार वेगवेगळे नसून दोघांचे अवतार एक आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. तो काला आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये घातला. इथं बसलेली तुम्हाला सुद्धा सांगते का ज्या टायमाला आपल्याला काला मिळणार आहे, काला मिळाल्यानंतर तो आपला आपण खायचा नाही. प्रथम दुसऱ्याला थोडा तरी 1-2 लाह्या दुसऱ्याला तरी द्यायच्या आणि मग आपण खायचा. कारण दुसऱ्याला देऊन खाण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. मग साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही हा जो काही काला खाला आणि हा जो काही काला केला तो नेमका कुठे केला?
तर याचं उत्तर तुका म्हणे वाढवंत हो तुका म्हणे वाढवंत तुका म्हणे वाढवंत हो तुका म्हणे वाढवंत हो तुका म्हणे वाढवंत हो तुका म्हणे वाढवंत तुका म्हणे वाढवंत हो तुका म्हणे वाढवंत हो तुका म्हणे वाढवंत बरबिनीता उत्तम तुका म्हणे वाढवंत बरबिनीत उत्तम बरबिनीत उत्तम बरबिनीत उत्तम हो वैकुंठी तो ऐसे नाथी हो वैकुंठी तो ऐसे नाथी तुका म्हणे वाढवंत बरबिनीत उत्तम तुका म्हणे वाढवंत बरबिनीत उत्तम बरबिनीत उत्तम बरबिनीत उत्तम वैकुंठी तो ऐसे नाथी हो वैकुंठी तो ऐसे नाथी ढोपार खुमाई हो हरी जय जय हरी जय 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 विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई हरी जय विठोबार घुमाई जय जय विठोबार हरी जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय 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 विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई हरि जय जय हरि जय हरि दे दे ढोपार घुमाई ढोपार घुमाई ढोपार घुमाई ढोपार घुमाई ढोपार घुमाई ढोपार वा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. उरलेले एक 10-15 मिनिटांमध्ये थोडंसं काल्याच्या प्रसंगाविषयी आपण बोलणार आहोत. इथून पुढे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये रांगत असताना जे काही चरित्र केलं, चरित्र ते उच्चारावे. केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चार करायचा आहे, आचरण करायचं नाही.
कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ही उच्चारणीय आहे, आचरण नाही. आचरण जर करायचं असेल तर माझ्या प्रभू रामचंद्राचं करा, त्यांचं चरित्र हे आचरणीय आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं बरं का, काही काही लोक आचरण जर तुम्ही करायला गेलात, तुम्ही सांगाल कृष्ण गवळणींच्या पदर ओढत होता, आपण जर ओढला तर चप्पलनी मार खावा लागेल. म्हणून आचरण करायचं नाही, करायचा तो उच्चार. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र नुसतं उच्चारलं ना तर सर्व पापे प्रमुच्यते, नाही का. नुसतं चरित्राचं उच्चारण जरी केलं तरी माणसाच्या पापाचा नाश होतोय. ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर सगळ्या गोकुळामध्ये किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. टायमाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले ना, त्या टायमाला सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला. गोकुळीचा सुखा 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 अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी नंदा घरी. ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, नाही का. ज्या टायमाला ते जन्माला आले सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, ज्या टायमाला भगवंतानं रांगायला सुरुवात केली, रांगता रांगताच रांग तू रंगणी चोरीत लोणी 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 धावणे धरती गवळणी धावणे धरती गवळणी धावणे धरती गवळणी धावणे धरती गवळणी बांधिती चरणी देती गराणी हो बांधिती चरणी देती गराणी बांधिती चरणी देती गराणी बांधिती चरणी देती गराणी यशोदे साजनी यशोदे साजनी दूध भक्षुनी तमाळ मिळे नवल केली साजनी कृष्णा आळवा आळवा
दोन्ही माते